नमस्कार, मी काळे हरिओम एक BMS विद्यार्थी आहे आणि आज आपण बघणार आहोत असे एक रुटीन जे तुमचा चेहरा फक्त चमकदारच नाही तर आरोग्यदायक आणि नैसर्गिक तेजाने सदा भरलेला ठेवेल. तर या व्हिडिओमध्ये फार छान अशी माहिती आपण दर्शवलेली आहे आणि या माहितीचा तुमच्या जीवनासाठी तसेच तुमच्या त्वचेसाठी याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग तुम्हाला मिळेल असं तुम्हाला आश्वासन देतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघायचा आहे. आता या व्हिडिओ बद्दल आपण सांगायचं झालं तर या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे आपला रुटीन असला पाहिजे, त्यानंतर काय काय गोष्टी आपण टाळल्या पाहिजे, कोणत्या गोष्टीचा आपण आपल्या जीवनात समावेश केला पाहिजे याबद्दलची माहिती आहे. याबद्दल थोडंसं एक शॉर्ट इंट्रोडक्शन देण्यासाठी आपला एक इंट्रो व्हिडिओ आहे, तो बघून घ्या तुम्ही. अरे प्रफुल्ल, काय झालं बाबा? सांग की. नाही काही नाही. सांग ना, मी तुझा मित्र आहे ना, बेस्ट फ्रेंड. सांग काय झालं? नाही तसं काही नाही. हे त्वचेवर हे चेहऱ्यावर वेगवेगळे काळे डाग वाढून राहिले भावा दिवसेंदिवस. त्याच्यामुळे काय होतंय, चार चौकामध्ये थोडं बोलायला ते कमीपणा वाटतोय आणि अजून चेहऱ्याची आगही होऊन राहिली. म्हणजे तेच समस्या आहे, दुसरं काही नाही नाराज व्हायचं कारण. मग तू फेस वॉश अशी प्रोडक्ट वापरले नाही का? आतापर्यंत तेच वापरत होतो ना, खूप वेळा ट्राय केले पण त्यानं कमी तर नाही झाले, पण उलट चेहऱ्यावर काळापणा जास्त वाढला, डाग अजून आग होत गेली चेहऱ्याची. आता काही वेळासाठी थांबवले, नाही तर आतापर्यंत तेच वापरत होतो मी. मग तू ना आयुर्वेदिक प्रोडक्ट का वापरले ना? हा काही माहितच नाही आयुर्वेदिक. आता करून पाहिन, वापरून पाहिन नाही, आतापर्यंत. ते वापर. उलट त्याच्यात जो तोटा आहे ना तो अजिबात नाही. खरं का? हा नाही बाबा, आता उलट वापरून मला कसं तरी वाटतं, म्हणजे वापरल्यावर उलट फरक तर पडत नाही, पण उलट चेहरा खराब होऊन चाललाय म्हणून असं भीती वाटते मी वापरायला. हा ते पण आहे, पण जे आयुर्वेदिक असतं त्याच्यात फायदा जास्त असतो, तोटा नाके बरं. बरं बरं, आता तेच ट्राय करून पाहतो तुझ्या सांगण्यावरून. एक ना, बोल. मला आयुर्वेदाबद्दल जास्त माहिती तर नाही, हा. पण मी तुला एक चॅनल जरूर म्हणजे बघायला प्रवृत्त करेन. युट्यूबवर का? हां, बरं सांग. आयुर्वेदा विथ हरिओम असे चॅनल आहे ज्याच्यामध्ये त्वचेबद्दल जितके पण बिमारी आहे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली चांगल्या प्रकारे. ते नक्की बघ. हा नक्की बोलतो. आणि आता जसं तुम्ही बघितलं की जे केमिकल युक्त पदार्थ आहेत, प्रोडक्ट्स आहेत, यांनी जसे आपल्या त्वचेला नुकसान होतं आणि यामुळे जर तुम्हाला सुद्धा या केमिकल युक्त प्रोडक्टचा कंटाळा आला असेल आणि तुम्ही आयुर्वेदीय किंवा नैसर्गिक गोष्टीचा अवलंबन तुमच्या जीवनात करायची तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. आता जर तुम्हाला तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक स्किन केअर रुटीन ठरवायचं असेल तर या रुटीनचं सगळ्यात महत्वाचं पहिलं पाऊल आहे ते म्हणजे की आपला आयुर्वेदीय त्वचेचा प्रकार कोणता आहे हे ओळखलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण एक चांगला रुटीन आपल्यासाठी ठरवू शकतो. आता मी काही लक्षण सांगतो त्वचेचे, त्यानुसार आपली कोणत्या प्रकारची त्वचा आहे हे आपण निवडायचे. तर पहिलं लक्षण आहे की जर तुमची त्वचा ही कोरडी असेल, तुमची त्वचा कोरडी असेल, खरबुडीत असेल किंवा सुरकुत्या पडल्या असतील तर तुमच्या त्वचेचा प्रकार आहे वात त्वचा. आणि दुसरं लक्षण आहे जे की जर तुमची त्वचा ही नाजूक असेल आणि सळसळ करणारी असेल तर तुमच्या त्वचेचा प्रकार आहे पित्त त्वचा. आणि जर कुणाची त्वचा तेलकट त्याबरोबर जडसर आणि सौम्य असेल पण डल असेल तर तुमच्या त्वचेचा प्रकार हा कफ त्वचेचा आहे. आणि जर तुम्ही एकदा का तुमच्या त्वचेचा प्रकार निवडला तर म्हणजे फार सोपं ठरतं की आपल्यासाठी आयुर्वेदिक स्किन केअर रुटीन कशा प्रकारे असला पाहिजे. तर आता आपण एक परफेक्ट आयुर्वेदिक स्किन केअर रुटीन कसा असला पाहिजे याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर आपण सुरू करूया सकाळच्या रुटीन पासून. तर सकाळच्या रुटीन मध्ये आपण जेव्हा उठतो ना तेव्हा आपला चेहरा हा स्वच्छ केला पाहिजे. तर हा चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण बेसन, चंदन किंवा निंब आणि गुलाबजल यांचं एकत्रीकरण करून आपण आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो. आणि एकदा का जर तुमचा चेहरा हा स्वच्छ झाला त्यानंतर आपण थोडा मऊ कापूस घेऊन त्याला गुलाबजल किंवा काकडीचा रस यांच्यामध्ये बुडून आपण टोनिंग करू शकतो. म्हणजे असा कापूस घ्यायचा थोडा थोडा आणि असा छोट्या 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 अशा प्रकारे आपण टोनिंग सुद्धा करू शकतो. त्यानंतरच आहे मॉइश्चरायझिंग. आता ही मॉइश्चरायझिंग कसं आहे तर जर तुमची त्वचा ही वात असेल तर तुम्ही ॲलोवेरा
ॲलोवेरा घ्यायचा आणि त्याला आपल्या त्वचेवर एकदम स्मूथपणे हलक्या हाताने त्याला मॉइश्चरायझर करायचं. जर तुमची पित्त त्वचा असेल तर तुम्ही कुमकुमादी तेल या तेलाचा वापर तुमच्यासाठी करू शकता. त्यानंतर जर तुमची कफ त्वचा असेल तर तुम्ही जोजोबा नावाचं तेल असतं ते तुम्ही वापरू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तेल काय आहे, तर हे तुम्हाला आयुर्वेदिक जे मेडिकल आहेत ना त्यात हे सहजरित्या तुम्हाला भेटून जातील. त्यानंतरच आहे की बाबा जर आता आपण सकाळचा रुटीन झाला तर आपण दिवसभर उन्हात फिरतो, तर या उन्हापासून आपण कसं प्रकारे प्रोटेक्शन करू शकतो, तर हळद आणि चंदन पेस्ट यांचं आपण म्हणजे एक प्रकारे मलम बनवून त्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो, जे की आपल्याला सौम्य संरक्षण करण्यासाठी फार उपयुक्त ठरते. त्यानंतरच आता रात्रीचा रुटीन आपला कसा असला पाहिजे याबद्दलची थोडीफार माहिती बघू. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे रात्रीचा काळ असतो ना आपला त्वचेसाठी फार उपयुक्त असतो, कारण की दिवसभरात त्वचेवर जे काही संकट आले, जे काही व्याधी आल्या, त्या सगळ्या त्वचेच्या समस्या ना ह्या रात्री भरून जातात. त्यामुळे आपण जर परफेक्ट रुटीन आपला रात्रीचा ठरविला ना तर आपण आपल्या त्वचेच्या ज्या समस्या आहेत त्याला फार चांगल्या प्रकारे आपण हँडल करू शकतो. तर सगळ्यात पहिले की आपला चेहरा हा उबदार पाण्याने धुवायचा आहे आणि हा उबदार पाण्याने धुताना हर्बल उठणं आपण वापर करायचा आहे. तर आता हे उठणं आपण जसं की दिवाळीचे वापर करतो ना तेच उठणं, फक्त ते हर्बल असलं पाहिजे. तिळाचं तेल किंवा कुमकुमादी तेल यासारख्या तेलाने सौम्य मसाज करायची. आता जर तुम्हाला पिंपल्स साठी काही त्रास असेल तर तुम्ही निंबाचा रस आणि मुलतानी माती यांचा एक मलम तयार करून तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस लावू शकतात आणि याचा चांगलाच फायदा तुम्हाला ठरेल. त्यानंतरच तुम्हाला जर तेज पाहिजे असेल तर या तेजासाठी तुम्ही गुलाबजल आणि तसेच चंदन यांचा सुद्धा वापर करू शकतात आणि त्याला सुद्धा आठवड्यातून 2 ते 3 वेळेस मलम करून लावायचे. आणि जर तुम्हाला त्वचा कोरडेपणा पाहिजे असेल तर तुम्ही दूध, मध आणि हळद या तिघाचा मलम बनवून तो सुद्धा आठवड्यातून 2 ते 3 वेळेस जर लावला तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच दिसून येईल. तर आता काही आयुर्वेदिक टिप्स तर या बोलायला, ऐकायला, सांगायला फार थोड्या वाटतात, पण जे यांचे फायदे आहेत ना ते फार चांगल्या प्रमाणात आहेत. जसं की जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही उबदार पाण्यासोबत जर लिंबाचा रस घेतला ना तर तुम्हाला याचा इतका चांगला फायदा दिसून येईल की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. त्यानंतरच अति तेलकट तसेच अति खारट जर तुम्ही खाणं टाळलं तर याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा दिसून येईल. त्यानंतरच रात्रीच्या वेळी जर तुम्ही त्रिफळा तुम्हाला पुढे कळेल, त्रिफळाचा जर वापर केला तर याने आपलं जे पचन आहे ते फार चांगल्या प्रकारे सुधारतं आणि जर पचन एकदा सुधारलं तर आपल्याला त्वचेच्या कसल्याही प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येत नाहीत. कारण की आयुर्वेदात ते स्पष्टपणे सांगितलं आहे, जर तुमची पचन करण्याची शक्ती चांगली असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारची व्याधी होऊ शकत नाही. त्यामुळे आपली पचन संस्था याच्याकडे फार चांगल्या प्रकारे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतरच सगळ्यात महत्वाचं आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा चर्चा केलेली ते म्हणजे स्ट्रेस, तणाव. तर या तणाव कमी करायचा आपल्याला. तणाव कमी करण्यासाठी आधीच सांगितलं प्राणायाम, आसन, योग, ब्रह्मरी, गुरुत्पिनं, त्यानंतर एकदम शांत झोप अशा प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो, ज्याने की आपल्याला फार चांगल्या प्रकारे फायदा मिळणार आहे. आणि आता एक तुम्हाला असं वाक्य सांगणार आहे ज्यात म्हणजे फार चांगला म्हणजे तुम्हाला जर तुम्ही त्यात ओळखून घेतलं तर तुम्हाला याचा चांगलाच फायदा ठरेल. आहार आणि आपला विचार हे आपल्या त्वचेचे प्रतिबिंब असते. आपण कशा प्रकारे आहार खातो, आपण कोणते विचार करतो, आपला दिवसभर कसल्या विचारात आपला दिवस जातो, हे जे गोष्टी हे आपल्या त्वचेवर दिसून येतात. आणि असं नाही की ह्या गोष्टीच तर बाहेरच्या बी काय आहेत गोष्टी, पण ह्या ज्या मेन गोष्टी तर ह्या आपल्याला त्वचेवर ठळकपणे दिसू शकतात. जायच्या आधी तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो, एक प्रकारचा डिस्क्लेमर देतो की आता ही जेवढी काही माहिती, हा जेवढा काही व्हिडिओ बनवलाय तो मी काही अभ्यास केलेला, मी कोणत्या पुस्तकातून वाचलेला, ह्या सगळ्याच एकत्रित करून अभ्यास करून हा व्हिडिओ बनवला आहे. पण तुम्हाला जर फार हाय लेवलची जर तुम्हाला काही त्वचेची समस्या असेल तर तुम्ही नक्कीच जे वैद्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे, कारण की हा व्हिडिओ फार मर्यादित गोष्टीवर अवलंबून आहे. आणि जर लास्टला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचा त्वचेचा प्रकार कोणता आलेला आहे आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर काय बघायला आवडेल
याबद्दलची माहिती आपल्याला कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार मी माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार आनंदाने, फार प्रेमाने तुमच्यासाठी बनवतो. जय हिंद, जय आयुर्वेद. नमस्कार. लेट्स ग्रो नॅचरली इनसाइड और आउटसाइड. सांगायला मला फार आनंद होतोय की आपले जे भारतीय सांस्कृतिक दर्शन ट्रस्ट संचलित आयुर्वेदिक महाविद्यालय, या महाविद्यालयाद्वारे आपल्या या कॅम्पसमध्ये योगाचे क्लासेस चालू केलेले आहेत. आणि जर कोणी आजूबाजूचे व्हिडिओ बघत असतील तर तुमच्यासाठी फार चांगली संधी आहे. आणि तसेच तुमचे जे तणाव आणि त्वचेच्या ज्या समस्या आहेत या योगाने आपण फार चांगल्या प्रकारे सोडू शकतो. तर तुम्ही सुद्धा या योगाचे क्लास अटेंड करू शकता. तुम्ही मला इन्फॉर्मेशन देऊ शकता. त्यानुसार आपण तुमचा टायमिंग काय त्यानुसार आपण तुमचे काम पूर्ण करू शकतो.